तर नमस्कार मित्रांनो, तर काल रात्री मॅच झाली UEFA चॅम्पियन्स लीगची. बिग डे होता काल आणि आपण पहिल्या मॅचमध्ये चर्चा करणार आहोत. बेनफिका विरुद्ध रिअलमध्ये जी मॅच झाली ना, त्या मॅचमध्ये तुम्ही पाहिले खूप सारे असे इन्सिडेंट झाले आणि पहिल्या हाफमध्ये तर रिअलमधीची टीम फक्त कागदावर दिसत होती की मोठी आहे, पण पहिल्या हाफमध्ये थोडे चान्सेस बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही त्यांना सफलता हाती लागली नाही रिअल. पण 58व्या मिनिटाला विनीश ज्युनियरने बॉक्सच्या बाहेर जो ब्लिट्स कलर मारला ना भाई, गोल खतरनाक. आणि त्याच्यानंतर त्याने जे सेलिब्रेशन केले गोलचे, ते असे काही आवडले नाही प्रेक्षकांना आणि त्यामुळे त्याला बुईंगचा आणि रॅसिझमचा सामना करावा लागला आणि त्याची त्याने रेफ्रीकडे तक्रार पण केली. त्यानंतर ते 10 मिनिटं जाऊन बसले सुद्धा प्लेयर बेंचवर आणि त्यानंतर मॅच सुरुवात झाली. पण असा काही परफॉर्मन्स रिअल खूप चांगला नव्हता. त्यांनी कशी ही मॅच काढली आणि त्या इन्सिडेंट नंतर ओटामेंडीने देखील 2 वेळा विनिशियस ज्युनियरला डिवचण्याचा प्रयत्न केला आणि काल जे पाहिलं आपण की जोसे मोरिन्यो यांना देखील 85 मिनिटला जे रेड कार्ड मिळाले, त्यामुळे ते आता पुढच्या सेकंड लेगमध्ये सॅन्टियागो बर्नाबावर अवेलेबल नसतील बेनिफिका सोबत. आणि जो परफॉर्मन्स होता मतलब काय झाले की इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स होता विनिशियस ज्युनियर, त्याच्याबरोबर रिअल ही मॅच कशी जिंकली. आता आपण पाहूया की येणाऱ्या सेकंड लेगमध्ये काय परफॉर्मन्स राहतो रिअल मधीलचा. ते दुसरी मॅच झाली ग्लॅटाग्लासरे विरुद्ध युव्हेंटस. पहिल्या हाफमध्ये ग्लॅटाग्लासरेने आणि युव्हेंटसने बरोबरीत चाललेली मॅच होती, पण त्याच्यानंतर जे रेड कार्ड मिळालं युव्हेंटसच्या प्लेयरला, त्यानंतर ग्लॅटाग्लासरेने धुवा उडून टाकला युव्हेंटसचा आणि ही मॅच 5-2ने आपल्या खिशात टाकली. आणि ते आता सेकंड लेगमधील जेव्हा तुरीनला जातील तेव्हा त्यांच्यासोबत हे ॲडव्हान्टेज असणार आहे. त्यानंतर ब्रॉसिया डॉर्टमंडने अटलांटाचा पराभव करून आपली मॅच जिंकली 2-0ने आणि याचा फायदा आता ब्रॉसिया डॉर्टमंडला पुढच्या लेगमध्ये होईल. त्यानंतर मॅच झाली मोनॅको विरुद्ध PSG आणि जी ही काय मॅच होती ना मोनॅको विरुद्ध PSG, या मॅचमध्ये कोणालाही वाटले नव्हते की मोनॅकोने पहिल्या 30 मिनिटांमध्ये 2-0ने आघाडी घेतली होती, परंतु क्रॉस केल्याचा जो परफॉर्मन्स होता ना सेकंड लेगमध्ये, खतरनाक भाई परफॉर्मन्स. आणि त्याच्या जोरावर ही मॅच पुन्हा PSG ने 3-2ने आपल्याकडे कशी ओळवली. पण यामध्ये तुम्ही पाहू शकता की जो PSG चा गोलकीपर आहे आणि डिफेन्समध्ये ज्या मिस्टेक आहेत आणि जे इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स देत होते डेम्बेले वगैरे, त्यांचा परफॉर्मन्स आता पहिल्यासारखा राहिला नाही. त्यामुळे याचा फटका PSG ला बसत आहे आणि जर हे असेच राहिले तर ते सेमीफायनलपर्यंत पण पोहोचू शकत नाहीत, कारण की ते मोनॅको विरुद्धच एवढे स्ट्रगल करत होते. तर समजा त्यांना एखाद्या मोठ्या टीमला लागले, आर्सेनल, बायर्न, रिअल मधील, बार्सिलोना, लिव्हरपूल, तर ते तिथे नक्कीच त्या ठिकाणी आणि जास्त स्ट्रगल करतील. यावर PSG च्या मॅनेजमेंटला लक्ष दिले पाहिजे, अन्यथा त्यांचं काही खरं नाही येणाऱ्या मॅचेसमध्ये. आणि UEFA चॅम्पियन्स लीगच्या या काही मॅचेस झाल्या, तर मला वाटतं की आता जेवढ्या काही मॅचेस या झाल्या यामधून रिअल माद्रिद, ब्रॉसिया डॉर्टमंड, ग्लॅटाग्लासरे आणि PSG या 4 टीमा इथून पुढे नेक्स्ट राऊंडसाठी क्वालिफाय होतील. तर तुम्हाला काय वाटते, कोणत्या ज्या 4 टीम आहेत ते पुढच्या नेक्स्ट टुर्नामेंटसाठी क्वालिफाय होतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा अशा मॅच ॲनालिसिससाठी फुटबॉलच्या. आणि आता नेक्स्ट वीकमध्ये देखील ह्या मॅचेस होतील, त्याचे पण आपण चर्चा नक्कीच आपल्या चॅनलवर करू. आणि जी फुटबॉल अशी काही युरोपची ही लीग आहे UEFA चॅम्पियन्स लीग, ही खूप फेमस आहे आणि आपल्या कोल्हापूर महाराष्ट्रातील खूप मुले ही मॅचेस रात्री जागून पाहतात. मी देखील पाहतो. आणि असंच आपल्या चॅनलच्या सोबत राहा आणि नेक्स्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.